उद्या आपलं सरकार येईल तेव्हा दया माया नाही. 9 महिने 9 वर्ष काय यांची एवढी पापं आहेत, यांना जन्मठेप व्हायला पाहिजे सगळ्यांना. पण 9 महिने तुरुंगात राहिलात, मी सुद्धा 100 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलो, मला अजिबात दुःख नाही. आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत. ज्याने पक्षाची स्थापना केली तो माणूस हयात आणि समोर बसलाय. हे शरद पवार त्यांनी स्थापना केली आहे, समोर बसले आहे आणि निवडणूक आयोग निर्णय देतोय समोर. पक्ष तुमचा नाही, पक्ष त्या चोराचा आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते दिल्लीला नसतात, महाराष्ट्रात जास्त असतात. त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी तुम्ही महाराष्ट्रात हलवा. आणि हे तुमचे मिंदे मुख्यमंत्री त्याची बूट चाटत बसलेले. का महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला, औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय. मोदीच्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तिथे औरंगजेब जन्माला आला. त्याच्यामुळे त्या मातीत आणि सध्याच्या या गुजराती नेत्यांमध्ये औरंगजेब शिरलेला आहे. ईडी आणि सीबीआय आहे ना, आमच्या हातात पण येणार आहे. तेव्हा सगळ्यात पहिली धाड मालेगावलाच पडणार आहे, लक्षात घ्या. या दादा भुसेचा भाव म्हणजे 100 कोटी आहे, मी तर 100 रुपयाला घेणार नाही. बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक खरेदी विक्री संघाचं उद्घाटन आज झालेलं आहे. आणि इथे जमलेले सर्व शेतकरी बांधव आहेत. माझ्या आधी अद्वै आबा हिऱ्याने भाषण केलं आणि त्यांच्या भाषणात जे त्यांनी मुद्दे मांडले, जो संताप, जी चीड त्यांनी व्यक्त केली, ते ऐकल्यावर मला असं वाटत नाही की मला काही फार बोलण्यासारखं राहिलेलं आहे. हा देश कृषी प्रधान आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम सध्या महाराष्ट्रात जास्त आहे. ते दिल्लीला नसतात, महाराष्ट्रात जास्त असतात. मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी तुम्ही महाराष्ट्रात हलवा. कारण ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात ते जाऊन तळ ठोकतात. हरियाणा झालं, काश्मीर झालं, आता महाराष्ट्रात. कालपासून महाराष्ट्रात देशाचे प्रधानमंत्री गल्ली बोळ फिरतायत. आज ठाण्याला होते, मुंबईला होते, वाशिमला होते, फिरतायत. जनतेचा पैसा आहे. खाली 20,000 कोटीचं विमान आहे, आलिशान. जातात तिकडे आश्वासनं देतात. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याचं त्यांचं आश्वासन होतं. डबल. 2014 साली जेव्हा ते सत्तेवर आले, येण्याआधी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू, डबल. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस MSP देऊ, अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या. त्यातली एकही घोषणा ते आजपर्यंत पूर्ण करू शकले नाहीत. उलट हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले. ते कायदे त्यांनी आणले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये, 3 काळे कायदे. इतके भयंकर कायदे होते की या देशातल्या शेतकऱ्याला शेती करणं अवघड होईल. देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील आणि या देशाची जी ओळख आहे कृषी प्रधान देश, ही ओळख नष्ट होईल. अशा प्रकारचे 3 कायदे नरेंद्र मोदींनी आणले. त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये शेतकरी बसले, हजारो शेतकरी. तेव्हा त्या आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला. जवळजवळ 2 वर्ष आंदोलन चाललं. 750 शेतकरी त्या आंदोलनात मरण पावले. दिल्लीच्या सीमेवर 750 शेतकरी मरण पावले. आणि शेवटी निवडणुका आल्या उत्तर प्रदेश मधल्या, तेव्हा ते कायदे मागे घेतले. त्या कायद्यामध्ये काय होतं, जसं आपण मगाशी सगळ्यांनी सांगितलं, आपण कर्मवीर भाऊराव हिरे यांचा उल्लेख केला, भाऊसाहेब हिरे.
तसे त्याची जमीन शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा हा कायदा होता, कुळ कायदा. शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करणारा कायदा. ही या राज्याची परंपरा आहे, शेतकऱ्याला वाचवणं. नरेंद्र मोदीने त्याच्या कायद्यामध्ये काय आणलं? शेतकऱ्याची जमीन अडाणीच्या मालकीची. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट. पंजाब पासून महाराष्ट्रापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक जर ते कायदे अंमलात आले असते तर पुढल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक नरेंद्र मोदीचा मित्र हा गौतम अडाणीच्या मालकीच्या जमिनी झाल्या असत्या. शेती जमिनीच्या सगळी आपली शेती ही अडाणीच्या मालकीची झाली असती आणि आपण सगळे शेतकरी या महाराष्ट्रातले, देशातले हे देशोधडीला लागले असते. आज या देशातला प्रत्येक नियम आणि कायदा जो बनतोय तो अडाणीच्या हिताचा बनतोय, त्याच्या सोयीचा बनतो. आमचे आचार्य विनोबा भावे होते, त्यांनी एक घोषणा दिली होती, सब भूमी गोपाल की. ईश्वराची भूमी आहे, शेतकरी ईश्वराची भूमी आहे. मोदीच्या राज्यात सब भूमी अडाणी की. जिथे जिथे अडाणी बोट ठेवेल ते सगळं अडाणीचं होतं. मग विमानतळ असतील, एअरपोर्ट असतील, सरकारी कारखाने असतील, उद्योग असतील, फक्त एका उद्योगपतीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सरकार चालवत आहे. आणि या देशातला कोट्यावधी शेतकरी त्यांच्या प्रश्नासाठी आजही संघर्ष करतो आहे. मला वाटत नाही की या देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत असेल. माननीय शरद पवार साहेबांनंतर कृषी मंत्री कोण हे आम्हाला माहीत नाही. त्याच्या आधी माहीत नव्हता. पंजाबराव देशमुख आम्हाला माहीत होते, पंजाबराव देशमुख. त्यानंतर शरद पवार. आणि या देशाला कृषी मंत्री कोण आहे हे जर कोणी मला सांगू शकला, इव्हन या राज्याला कृषी मंत्री कोण आहे. कालपर्यंत तुमचे पालकमंत्री इकडले कृषी मंत्री होते. आज एक अत्यंत थिल्लर माणूस कृषी मंत्री आहे, त्याचं नाव अब्दुल सत्तार. थिल्लर माणूस. त्याच्या आधी हे तुमचे इकडले पालकमंत्री कृषी मंत्री होते उद्धवजींच्या मंत्रिमंडळामध्ये. 2.5 वर्ष कृषी मंत्री होते. 2.5 वर्षापैकी त्यांचा एकही दिवस असा नव्हता की मला हे खातं बदलून द्या सांगण्यासाठी ते आले नाही. मला हे खातं बदलून द्या. या राज्याचं कृषी खातं ज्याला इतकं कमजोर आणि नगण्य वाटत आहे त्या मंत्र्याविषयी काय बोलायचं. मी तर नेहमी म्हणतो की कृषी खातं हे मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे. कृषी खातं हे अर्थमंत्र्याच्या बरोबर असायला पाहिजे. कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे. जसं रेल्वेचं बजेट पूर्वी वेगळं होतं तसं कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे. पण शेतकऱ्यांचा कळवळा घेणारं कोणतंही सरकार आतापर्यंत हा निर्णय घेऊ शकलं नाही. याचं कारण असं आहे, सरकार ही सत्ता शेतकऱ्याच्या घामावर उभी राहतात, शेतकऱ्यांच्या मतांवर सरकार बनतात आणि मग सत्ता आली की तुम्ही सगळ्यात आधी लाच ही शेतकऱ्याला मारता. मगाशी इथे कांद्याचा लिलाव झाला. गंमत वाटली की आम्ही कांदा हातात धरला आणि त्या कांद्याला भाव आला. आम्ही असे रोज कांदा हातात धरू आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा अशी मी प्रार्थना करतो. आबा म्हटले हा सर्वाधिक भाव झालाय काहीतरी, आज 6,000 वगैरे, आपण 6100 रुपये. पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यायचा प्रश्न येतो किंवा भाव खाली पडतो, आम्हाला शेतीतलं फार कळत नाही, बरोबर आहे. तेव्हा तेव्हा या देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा कांदा इथे आणला जातो. एका बाजूला पाकिस्तानला अतिरेकी म्हणायचं, अफगाणिस्तानला अतिरेकी म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून त्या तालेबान्यांचा कांदा आम्हाला इथे तुम्ही खायला लावता. हा दुटप्पीपणा आहे. या देशामध्ये जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल तर मग काय आमदार खासदारांना भाव मिळणार 50-50 कोटी रुपये, 60-60, 100-100 कोटी रुपये. या दादा भुसेचा भाव म्हणे 100 कोटी आहे, मी तर 100 रुपयाला घेणार नाही. त्याला 100 कोटी, त्याची किंमत म्हणजे 100 कोटी झाली जाण्यासाठी तिकडे.
100 रुपयाची किंमत नाही या माणसाची. पण जशी शिवसेना ही 4 अक्षर पाठीशी असल्यामुळे या माकडांची माणसं केली आम्ही. की माकडं होती, या माकडांची माणसं केली बाळासाहेब ठाकरेंनी. त्या माणसांना आम्ही सरदार केलं आणि त्या सरदारानेच आमच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पाठीत तलवारी चालवल्या, गाव घातलेल्या आहे. त्याच्यामुळे अद्वय आबा आपण जे म्हणालात मगाशी ते खरं आहे. उद्या आपलं सरकार येईल तेव्हा दया माया नाही. 9 महिने 9 वर्ष काय यांची एवढी पापं आहेत, यांना जन्मठेप व्हायला पाहिजे सगळ्यांना. आपण 9 महिने तुरुंगात राहिलात, मी सुद्धा 100 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलो, मला अजिबात दुःख नाही. आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत. मी तर म्हणतो मी स्वातंत्र्य सैनिक. या देशामध्ये जी हुकुमशाही सुरू आहे, जशी ब्रिटिशांच्या काळात होती, एकाधिकारशाही, हुकुमशाही, गुलामगिरी, दहशतवाद, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मोजके लोक समोर येतात, लढतात, तुरुंगात जातात. अनेकदा त्यांना शहीद व्हावं लागतं, सर्वस्व गमवावं लागतं. अद्वय आबा हिरे आणि मी त्यातला आहे. आम्हाला ताम्रपट आणि पेन्शन अधिकृतपणे सुरू व्हायला पाहिजे सरकार बदलल्यावर, असं मी सांगणार आहे. 1 रुपया पेन्शन घेऊ, पण 1 रुपयाच घेऊ. पण इतिहासात नोंद व्हायला पाहिजे की ह्यांना कट कारस्थान करून जबरदस्तीनं खोट्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात डांबलं. कारण ह्यांनी सत्यासाठी आवाज उठवला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. ईडी आणि सीबीआय आहे ना, आमच्या हातात पण येणार आहे. तेव्हा सगळ्यात पहिली झाड मालेगावलाच पडणार आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राचा निकाल ज्या दिवशी लागेल, हे मोठं राज्य ज्या दिवशी आमच्या हातामध्ये येईल, त्या दिवशी केंद्रातलं मोदीचं सरकार हे गडगडायला सुरुवात होणार आहे. मोदीला बहुमत कुठे आहे? मोदी हा निवडणूक हरलेला आहे, अमित शहा निवडणूक हरलेला आहे. आणि मोदीचं बहुमत कमी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे. 400 पार 400 पार 240 वर त्याला थांबवलं. आणि 2 कुबड्या घेऊन त्या चंद्राबाबूच्या, नितीश कुमारच्या 2 कुबड्यांवरती आज मोदी चालतायत. कुठे मोदीचा आवाज? काय पहिल्यासारखा आवाज आहे का मोदी आणि अमित शहाचा? बघा ना तुम्ही. महाराष्ट्रानं बुच लावला तोंडाला. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येत आहेत, त्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे, लुटायचं आहे, लक्षात घ्या. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. महाराष्ट्रातले असंख्य उद्योग जे आपल्या मराठी माणसाला रोजगार देऊ शकत होते, असे सगळे उद्योग या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला पळवले. आणि हे तुमचे मिंदे मुख्यमंत्री त्याची बूट चाटत बसलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना का स्थापन केली? बाळासाहेबांना वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना स्थापन केली असं नाहीये. या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, मराठी कष्टकऱ्याला स्वाभिमानानं जगता यावं, त्याचे अधिकार, त्याचे हक्क त्याला मिळावे, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. ते एक आंदोलन होतं. मुंबई आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाचाच आवाज आला पाहिजे, यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईसह महाराष्ट्रातल्या रोजगारामध्ये, नोकऱ्यांमध्ये आपल्या मराठी माणसाला 80% नोकऱ्या हक्काने मिळायला पाहिजेत, यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. नाही तर आम्हाला या मुंबईमध्ये, आम्ही मुंबईत राहतो, आम्हाला माहिती आहे, कोणी आम्हाला घाटी म्हणत होतं, कोणी म्हणायचे मुंबई तुमची, भांडी घासा आमची, बरं का. मग आम्ही म्हणायचो काहीतरी, मग आम्ही काय थोडे जाऊ दे, ते बोललं बरोबर नाही, आमच्याही घोषणा होत्या काही, गप्प बसले. काय म्हटलं? जोरात बोलला तर मी बोलला असं नको. आम्ही त्यांना धडे शिकवले आणि आजही धडा शिकवण्याची हिंमत आणि ताकद या मराठी मनगटामध्ये आहे.
हे असे का वागतात? महाराष्ट्राचा गुजरात करायला का निघालेत? त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की या महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेब कुठे जन्माला आला माहिती आहे ना? गुजरातमध्ये. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय. मोदीच्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तिथे औरंगजेब जन्माला आला. त्याच्यामुळे त्या मातीत आणि सध्याच्या या गुजराती नेत्यांमध्ये औरंगजेब शिरलेला आहे आणि म्हणून ते आपल्यावर सारख्या स्वाऱ्या करताय जसं औरंगजेब करत होता. पण त्याला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाला झुंजवलंच, पण छत्रपतींच्या मृत्यूनंतर 25 वर्ष औरंगजेब मराठ्यांशी लढत होता आणि शेवटी इथेच त्याला गाडला. इथेच. हे मोदी आणि शहाने लक्षात ठेवलं पाहिजे. हा महाराष्ट्र काय, हा जो शेतकरी बसलेला आहे समोर, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जो महाराष्ट्र आपला निर्माण झाला, त्या आंदोलनात शेतकरीच पुढे होता. मुंबईमध्ये गिरणी कामगार, कष्टकरी आणि बाकी इतर राज्यामध्ये सगळा शेतकरी लढत होता. तेव्हा महाराष्ट्र मुंबईसह आपल्याला मिळाला. तो महाराष्ट्राचा तुम्हाला असा सहजासहजी लचका तोडता येणार नाही. हे राज्य आपल्या हातात होतं, 2.5 वर्ष हातात होतं. मग अशी आपण आवाज सांगितलं. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपानं की त्याच्यावर टीका होत होती, याला शेतीतलं काय कळत नाही. पण शेतकऱ्यांच्या हिताचे बहुतेक सर्व निर्णय हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतले. पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली शेतकऱ्यांची. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि हिमतीनं. आणि हे सरकार अजून 2.5 वर्ष टिकलं असतं तर या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कल्याणकारी निर्णय त्यांना घेता आले असते. पण महाराष्ट्राच्या संदर्भात, मराठी माणसासंदर्भात ज्यांच्या मनात द्वेष आहे त्यांनी हे सरकार पाडलं आणि गद्दारांच्या हाती या राज्याची सूत्र दिली, बेईमानांच्या हाती या राज्याची सूत्र दिली. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. ते हजारो कोटी रुपये जरी खर्च केले तरी उद्याच्या निवडणुकीत तुमची सत्ता परत येणार नाही हे या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे. आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की माननीय उद्धव साहेबांना पुन्हा या राज्याची सूत्र द्यायला पाहिजे. या जनतेला वाटतं. मी आपल्याला इतकंच सांगेन की देश महाराष्ट्राकडे एका अपेक्षेनं पाहतोय, आशेनं पाहतोय. कारण या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा ठिणगी पडते त्या ठिणगीचा वणवा देशामध्ये पेटतो. या महाराष्ट्रानं दाखवलंय की मोदींचा जो घोडा उधळला होता ते रोखण्याचं काम या महाराष्ट्रानं कालच्या लोकसभेत केलंय. आणि उद्याची विधानसभा मोदींनी किती सभा घ्याव्यात? मोदींनी तर मालेगावला सभा घ्यायला पाहिजे. त्या दादा भुसेचे डिपॉझिट केल्याशिवाय राहणार नाही. कालच्या लोकसभेला मोदींनी 47 सभा घेतल्या आहेत. 47. त्यातल्या 42 ठिकाणी, काही ठिकाणी डबल सभा घेतल्या. 42 ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे. जिथे मोदी जातात तिथे पराभव होतो. तेव्हा मोदीची भीती संपलेली आहे. राहुल गांधींनी परवा सांगितलं मोदी को कोई डरता नाही. आम्ही तर कधीच घाबरत नव्हतो. आमचा जन्मच त्यासाठी, आम्ही निर्भय आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलेलं आहे हे अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढण्यासाठी घडवलेलं आहे. आणि म्हणून मोदी महाराष्ट्राला घाबरतात आणि महाराष्ट्राला घाबरावंच लागेल. तो मोदी जिथे गेले तिकडे त्यांचा पराभव झाला. मोदी आणि अमित शहानी महाराष्ट्रात जास्त यायला पाहिजे, इथे त्यांनी राहिलं पाहिजे. राजधानी काही काळ मुंबईत हलवायला पाहिजे किंवा पुण्यात हलवायला पाहिजे. जसं औरंगजेबाने इथे हलवली होती काही काळ त्यांचा डेरा आणि मग इथेच झोपले कायमचे. तेव्हा शेतकरी बांधवांनो, या राज्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल ती फक्त आपल्यामध्ये आहे आणि आपणच हे काम करू शकतो. माननीय शरद पवार साहेब आजही फिरतात. आपण पहा, उद्धवजी फिरतायत, राहुल गांधी काल होते. अन्याय म्हणजे किती अन्याय असावा या मोदीच्या राज्यामध्ये. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, ज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे झाले, जेव्हा या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे महाशय आजचे मुख्यमंत्री 4 वर्षाचे होते गोधडीत. आणि मोदींचा निवडणूक आयोग म्हणतो ही शिवसेना त्या एकनाथ शिंदेची. माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 30 वर्ष झाली. हे अजित पवार फोडले आणि घेऊन गेले 40 लोक. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. पवार साहेबांसह आम्ही सगळे तिथे बसलेलो आहोत. ज्याने पक्षाची स्थापना केली तो माणूस हयात आणि समोर बसलाय. हे शरद पवार त्यांनी स्थापना केली आहे, समोर बसलाय आणि निवडणूक आयोग निर्णय देतोय समोर. पक्ष तुमचा नाही, पक्ष त्या चोराचा आहे. हे मोदीच्या राज्यातच घडू शकतं, कारण हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी व्यापारी आहेत. जसे तुमच्याकडे असतात अडते दलाल, तसे हे गौतम अडाणीचे दलाल आहेत. आधी आम्हाला वाटायचं की नरेंद्र मोदी हा गौतम अडाणी हा मोदी आणि शहांचा एजंट आहे. पण नाही, आता मला वाटतंय मोदी आणि शहा हे गौतम अडाणीचे एजंट आहेत. खरा मालक या सरकारचा गौतम अडाणी आहे. तो ठरवतो कोणता निर्णय घ्यायचा, काय करायचं, कोणता कायदा करायचा. एका गुजराती व्यापाऱ्याच्या हातामध्ये जर हा महाराष्ट्र जाणार असेल तर मराठी माणसाला अत्यंत सावधपणे आपली पावलं उचलावी लागतील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहूंचा, फुल्यांचा, डॉक्टर आंबेडकरांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे. आणि आपल्याला हा वाचवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला विजयी करावा लागेल. अद्वैबाबा, आपल्याला आमदार व्हावंच लागेल. पडेल ती किंमत देऊन तुम्हाला विधानसभेत जावं लागेल. आणि तुम्ही जिंकताय पूर्णपणे खात्रीने मी सांगू शकतो. तिकडे दुसरे आमचे नांदगावचे भावी आमदार बसले आहेत. मनमाड नांदगावचे गणेश भाऊ धात्रक, हे सगळ्या नवीन लोकांनी आता विधानसभेत जाऊन या राज्याचं चित्र बदलायला पाहिजे. आणि जो भ्रष्टाचाराचा काळोख पसरलेला आहे तो दूर केला पाहिजे. या राज्याला दिशा देण्याचं काम फक्त आपल्यासारखे लोक करू शकतील, तरुण लोक करू शकतील. फार मोठी परंपरा या राज्याला लाभलेली आहे आणि ती परंपरा नष्ट करण्याचं काम हे लोक करतायत. आणि आज मी पाहिलं की या ठिकाणी आपण जे मगाशी इतिहास सांगितला, इथे कसा भ्रष्टाचार चालत होता या संस्थेमध्ये, आणि आपण आल्यावर तो भ्रष्टाचार थांबवून ही संस्था जी फायद्यामध्ये आणलेली आहे. या राज्याला अशाच प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा अशाच प्रकारच्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. आणि आपल्या मागे या मालेगावची जनता राहील याची मला खात्री आहे. 2 वर्षापूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला. एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन भाजप सोबत गेले. आता शिवसेना फुटीवेळी शिंदे सोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिलं होतं, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी याआधी मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा दावा केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी दावा केलाय. संजय राऊत हे आज धुळे दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरा देवीच्या दौऱ्यावर आले होते. तेथील आमदार इंद्रजित नाईक यांना कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. याबाबत संजय राऊत म्हणाले की आमचे खासदार संजय देशमुख यांना देखील आमंत्रण दिलेलं नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारी कार्यक्रमासाठी मोदी या ठिकाणी येतात. ते भाजपचा प्रचार करण्यासाठी येतात का? तुम्ही प्रधानमंत्री संपूर्ण देशाचे आहात की एका पक्षाचे नाही? जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा. सगळी यंत्रणा सरकारची वापरायची आणि प्रचार भाजपचा करायचा. निवडणूक आयोगाने या संदर्भात भारतीय जनता पक्षावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकारी पैशांनी पंतप्रधान पक्षांचा प्रचार करीत आहेत. त्या भागातील लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बोलवत नाही. ही भाजपची दादागिरी आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून भाजपमधील एका
एका गटाचे पंतप्रधान आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय. ते पुढे म्हणाले की वोट जिहाद हा एक प्रकार फेक नरेटिव्ह असून RSS आणि भाजप सेट करीत आहेत. भाजपच्या दृष्टीने निवडणूक हरल्या की वोट जिहाद. एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो वोट जिहाद होत नाही का? या देशांमध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असून तुम्ही त्यांचा वोटिंग राईट्स काढला आहे का? इतरांनी मोदींना मतदान केलं तेव्हा तो वोट जिहाद नव्हता, मात्र तुमच्या विरोधात मतदान केलं तेव्हा तो वोट जिहाद झाला का? जो मोदींना मतदान करतात तेच मतदार आहेत, बाकीचे नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले की सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचं औषध दिलं गेलं. नितीन देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न झाला, ते हॉस्पिटलमधून परत आले. काही आमदार हे 5-6 दिवस विशिष्ट प्रकारच्या गुंगीत होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांनी घेतला होता. आमदारांचं म्हणणं होतं की आम्हाला खाण्यापासून आणि पेयाद्वारे काहीतरी दिलं जात होतं. 7-8 दिवस आम्हाला काहीच कळलं नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे नाहीत, पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचंय की त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही, ते गुंगीत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आता त्यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.